धार्मिक स्थळावर 2 ते 3 लोक जाऊ शकतात आणि ते आपली धार्मिक विधी पार पाडू शकतात। मग ऐतिहासिक वास्तूवर, बौद्ध वास्तूवर जाण्यास बंदी का, असा प्रश्न उपस्थित होतो। तर या लॉकडाऊनमध्ये आपले बंधू मकरंद लंकेश्वर हे लेणीप्रेमी आपल्या ऐतिहासिक वास्तूला पाहण्यासाठी आणि त्या ठिकाणी वंदना घेण्यासाठी आणि परिसरात स्वच्छता करण्यासाठी जातात। त्यासाठी ते परवानगी काढतात। जो ई पास असतो, पोलिसांकडून त्याला मान्यता भेटते, तर तो ई पास काढतात। त्यानंतर कार्ले बुद्ध लेणी या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी गेल्यावर अशी घटना घडते, एक विचित्र प्रकार घडतो। त्यामध्ये त्यांना या ठिकाणी जाण्यास बंदी केलेली असते। तर याचं कारण काय, तर आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। जय भीम नमो बुद्धाय, आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बोधिसत्व। तर भारतीय संविधानाने सर्वांना समान हक्क दिलाय, समान कायदा दिलाय। तर याच भारतीय संविधाना अंतर्गत या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूवर जे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये प्रवेश असतो आणि त्या मंदिरावर धार्मिक विधी पार पाडू शकतात, म्हणजे अर्थातच पूजा अर्चना करू शकतात। मग त्याच ऐतिहासिक वास्तूच्या आतमध्ये किंवा ज्या ऐतिहासिक वास्तूच्या पट्ट्यामध्ये मंदिर येत असेल किंवा त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये जो स्तूप असेल किंवा जी ऐतिहासिक वास्तू असेल ती पाहण्यास बंदी का, असा प्रश्न पडतो। तर कार्ले बुद्ध लेणी या ठिकाणी जे आपले बांधव आहेत त्यांना संपूर्णपणे जाण्यास बंदी केली आहे। आणि जे बाजूलाच कार्लेचं जे म्हणजे एकविरा मंदिर आहे, तर एकविरा मंदिरामध्ये एंट्री आहे, प्रवेश आहे। त्या ठिकाणी तो जो पुजारी आहे तो जातो आणि तो आपली जो काही विधी आहे तो पार पाडतो। पण याच ठिकाणी कार्ले बुद्ध लेणीच्या आतमध्ये या बांधवाला किंवा मकरंद लंकेश्वर यांना का जाऊ दिलं नाही, असा प्रश्न उपस्थित होतो। तर 3 तारखेला दुपारच्या वेळेस मकरंद लंकेश्वर हे या ठिकाणी सर्व जे काही शासनाच्या अटी आहेत किंवा या ठिकाणी ई पास ते काढतात। ई पास काढून ते या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात, आपल्या ऐतिहासिक वास्तूला पाहण्याचा प्रयत्न करतात। आज 40 दिवस झाले, 40 दिवसापासून लॉकडाऊन आहे। तर त्या ठिकाणची परिस्थिती काय, त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि वंदना घेण्याचा देखील त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला होता। पण त्या ठिकाणी जो सिक्युरिटी होते, गार्ड होते गेटवरच, जो एंट्री गेट आहे कार्ला बुद्ध लेणीचा आणि जे एकविरा देवीचं मंदिर आहे त्या एंट्री गेटवरच त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना या ठिकाणी जाण्यास परवानगी दिली नाही। त्यानंतर तेथील जे सिक्युरिटी इन्चार्ज असतात तर त्यांना मकरंद लंकेश्वर हे बोलवण्यास सांगतात, त्यांना रिक्वेस्ट करतात की तुम्ही मला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी। त्यानंतर ते जे सिक्युरिटी आहेत, इन्चार्ज आहेत, ते भोपळे नावाचे इन्चार्ज आहेत। तर हे भोपळे कुठल्याही प्रकारचा कॉल किंवा कुठल्याही प्रकारची मागणी यांची ऐकत नाहीत। त्यानंतर या ठिकाणी मकरंद लंकेश्वर हे वरील अधिकाऱ्याशी बोलणं करतात। मंडावरे हे ऑफिसर आहेत, तर हे ASIचे ऑफिसर आहेत। तर यांना हे संपर्क साधतात। तर संपर्क साधून हे त्यांना बोलतात की मला आतमध्ये जाण्यास परवानगी हवी आहे। तर आमच्या ऐतिहासिक वास्तूवर दुर्लक्षित होत आहे आणि तिची अवस्था काय आहे, तिची देखरेख कशा प्रकारची होत आहे आणि आम्हाला आतमध्ये जाऊन वंदना घ्यायची आहे, अशी मागणी मंडावरे साहेबांना केली। तर असिस्टंट कन्झर्वेशन ऑफिसर आहेत मंडावरे, हे पुण्याचे सब सर्कल ऑफिस आहे पुण्याचं ASIचं या ठिकाणी। तर हे बोलले की ठीक आहे, तुम्हाला आतमध्ये जाण्यास परवानगी देतो, त्या अगोदर मी भोपळे यांच्याशी बोलतो। त्यानंतर मंडावरे हे भोपळेशी बोलतात आणि ते त्यांना सांगतात की आतमध्ये जाण्यास यांना परवानगी द्यावी। मग ते या ठिकाणी मकरंद लंकेश्वर यांना हे परवानगी देतात की म्हणे हा थांबा, मी एक बघतो आणि आपल्याला थोड्या वेळात कॉल करतो आणि आपण आतमध्ये जाऊ शकता। मग त्यानंतर पुन्हा फोन येतो यांचा, म्हणजे भोपळेचं आणि मंडावरे यांचं बोलणं काय होतं काय माहिती। त्यानंतर या ठिकाणी मकरंद लंकेश्वर यांना संपूर्णपणे नकार दिलेला असतो, कारण की मकरंद लंकेश्वर हे आतमध्ये जाऊ शकत नाहीत आणि हे ASIच्या कायद्याचं उल्लंघन होत आहे, म्हणजे लॉकडाऊनमध्ये हे सर्व ऐतिहासिक वास्तू बंद ठेवण्यात आल्यात, असा या ठिकाणी त्यांना उत्तर भेटतं। आणि त्या ठिकाणी असं उत्तर भेटल्यानंतर त्यांचा जो ई पास आहे तो ई पास व्हेरीफाय केला जातो की नक्की यांना हा ई पास म्हणजे बरोबर आहे की चुकीचं आहे, याची पडताळणी होते। मग त्या गावामधला जो पोलीस पाटील आहे त्या पोलीस पाटलाकडे यांचा ई पास पाठवण्यात आलेला असतो आणि तो पोलीस पाटील तो ई पास तेथील जवळच्या पोलिसांना पाठवून तो व्हेरीफाय करतो। त्यानंतर यांना ASIवाल्यांना सांगतात की हा ई पास बरोबर आहे। मग मकरंद लंकेश्वर हे खूप त्यांच्याशी विनवण्या करतात की साहेब मला जाऊ द्या, मला आतमध्ये जायचं आहे आणि आमच्या ऐतिहासिक वास्तूच्या जर आतमध्ये आपण प्रवेश देत नसाल तरी ठीक आहे, पण मला आवारात जाऊ द्या, आवारामध्ये जाऊन सध्याची परिस्थिती पाहू द्या, अशी ते मागणी करतात। पण या ठिकाणी ASIचे अधिकारी किंवा भोपळे हे त्यांना कुठल्याच प्रकारची परवानगी देत नाही किंवा कुठल्याच प्रकारची हालचाल करत नाहीत।
तर असं का, याच्या पाठचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या ठिकाणी मकरंद लंकेश्वर हे फौजदारी दाखल करणार असं यांनी ASIला पत्र लिहिले. तर या पत्रामध्ये हे सांगतायत की का ऐतिहासिक वस्तूवर जाऊ देण्यास मज्जाव आहे. तर या ठिकाणी असं लक्षात येतं की कुठेतरी ज्या बौद्ध वास्तू आहेत त्या बौद्ध वास्तू आजपर्यंत दुर्लक्षित होत्या आणि त्या दुर्लक्षित असल्यामुळे त्यांची या ठिकाणी संपूर्णपणे नासधूस झाले. जसं मी आपल्याला सांगितलंच की आत्तापर्यंत आपल्या ऐतिहासिक वास्तूवर किती अतिक्रमणे झालेत, किती पडझड झाली आहे आणि त्या संपूर्णपणे म्हणजे नाहीशा झाल्यात. अशामध्येच आज समाज आपला जागरूक झाला आहे, ऐतिहासिक वास्तूकडे वळत आहे, बौद्ध लेणीवर जात आहे, स्तूपांवर जात आहे, त्या ठिकाणी देखरेख करत आहे आणि त्या ठिकाणी आपली सामूहिक वंदना असेल किंवा त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी एक आपण ज्याला म्हणू शकतो बाबासाहेबांचं जे ध्येय होतं, ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा जे विहार आहेत तर त्या विहाराचं एक प्रशिक्षण केंद्र झालं पाहिजे. तर ह्या ऐतिहासिक वास्तूवरून असे प्रशिक्षण केंद्र होऊ शकतात. त्या ठिकाणाहून आपण एक चांगला मेसेज घेऊन जाऊ शकतो की त्या ऐतिहासिक वास्तूंना बनवण्यासाठी ज्या कारागिरांनी मेहनत केली आहे तर त्यांची अपार मेहनत त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपल्याला दिसून येते. तसेच तथागत भगवान बुद्धांचे काही अवशेष या ऐतिहासिक वास्तूमध्ये सापडतात. तर धातू अवशेष आपल्याला सापडतात. तर हे धातू अवशेष त्या ठिकाणी आहेत आणि त्या लेणीतनं त्या स्तूपातनं एक तरंग निर्माण होतो. या तरंगामुळे आपल्याला आपली जिज्ञासा वाढते, आपली विचार करण्याची शक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते. तर अशा ऐतिहासिक वास्तूवर आपल्याला बंदी होते आणि अशा ऐतिहासिक वास्तूवर आपण जाऊ शकत नाही. आपण या ठिकाणी संपूर्णपणे कायद्याचं पालन करायचं आहे. आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा कुणाला विरोध देखील आपल्याला करायचा नाही आहे. फक्त एवढीच गोष्ट लक्षात येते, आपण कायद्याच्या अंतर्गत गेल्यावर देखील या ठिकाणी ई-पास काढून विनंती करून देखील या ठिकाणी आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आतमध्ये यांना सोडलं नाही आहे. तर आता 40 दिवसापासून आपण सर्वच घरी आहोत आणि सर्वच या ऐतिहासिक वास्तूवर कोणच जात नाही आहे आणि संपूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे त्याची अवस्था काय किंवा त्याचं नेमकं काय चालू आहे त्या ठिकाणी हे बघणं गरजेचं आहे आणि समाजातील अशा व्यक्तींना या ठिकाणी परवानगी देणं पण या ठिकाणी ASIचं कर्तव्य आहे. ते त्यांना परवानगी देऊ शकतात. त्यांच्या अंतर्गत त्यांच्या कायद्यामध्ये बसतं, हे परवानगी देऊ शकतात. जर धार्मिक स्थळावर परवानगी आहे, त्या ठिकाणी धार्मिक स्थळावर जाऊ शकतात, तर मग ऐतिहासिक वास्तूवर का नाही असा प्रश्न उपस्थित होतो. लेण्याद्री हे नाव आपण ऐकलं असाल. लेण्याद्री ही ऐतिहासिक वास्तू आहे, एक मोठी ऐतिहासिक बौद्ध स्थळ आहे. तर या ऐतिहासिक वास्तूमध्ये देखील एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये देखील गिरिजात्मज नावाचा जो गणपती आहे त्या ठिकाणी देखील पूजा अर्चना होते. त्या ठिकाणी देखील जे पंडित आहेत किंवा जे हे लोक आहेत ते जातात आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना करतात. मग ह्या वास्तू देखील ASIच्या अंडरमध्ये आहेत, हे मंदिर देखील ASIच्या अंडरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ट्रस्ट आहे. ते ट्रस्ट आत्ता हल्ली बसवलं आहे, पण ह्या ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये हे मंदिर आहेत. मग या ठिकाणी प्रवेश आहे, तर मग ऐतिहासिक वास्तूवर का नाही? कारण की या ऐतिहासिक वास्तू वरनच जाताना हे मंदिर लागते, ऐतिहासिक वास्तूमध्येच हे मंदिर आहे. मग या ठिकाणी या ऐतिहासिक वास्तूवर जाऊनच ते मंदिरात जातात. मग या ऐतिहासिक वास्तूवर जाण्यास परवानगी का नाही? 1-2 लोकांना जे ई-पास काढतात आणि जे कायद्याच्या अंतर्गत जातात त्यांना का परवानगी नाही असा प्रश्न उपस्थित होतो. तर या ठिकाणी ASIला पत्र लिहिले गेलेत. मकरंद लंकेश्वर यांनी फौजदारी जो गुन्हा आहे तो दाखल करू असं या ठिकाणी यांनी मांडले. तर आपणही या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकता, जे आपले बांधव आहेत अशा बांधवांना जाण्यास परवानगी द्यावी, कारण की ते ह्या वास्तूची देखरेख करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे. या लॉकडाऊनमध्ये देखील हे अशा प्रकारची रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण देखील यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. तर बांधवांनो, ह्या ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक वास्तूचे व्हिडिओ आपल्यापर्यंत या बोधिसत्व चॅनलवर येतच राहणार आणि जी लेणी संवर्धनाची मोहीम आहे ती मोहीम संपूर्णपणे चालणार आहे. तर मी काही अगोदर आपण व्हिडिओ पाहिले असाल तर ABCPR टीम या टीमसोबत मी काही काळ काम केलं आहे, पण मी आता या ABCPR टीमसोबत काम करत नाही आहे. तर या ठिकाणी मी हे उघड करतो की या ठिकाणी जे काम आहे बोधिसत्व चॅनल तर हे व्हिडिओचं काम करतं. या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करत आहे. येत्या काळामध्ये कदाचित अशा प्रकारची मोहीम हे बोधिसत्व या चॅनलच्या अंडरमध्ये येऊ शकते नाही. अशा प्रकारचा एक ग्रुप न म्हणता अशा प्रकारची एक संस्था बनेल आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कार्य करेल आणि संपूर्ण पुढे जाऊन देशभरामध्ये देखील कार्य करण्याचा प्रयत्न करेल. तर बांधवांनो, आशा करतो आजचा हा एक व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा. तसेच जर आपण या बोधिसत्व यूट्यूब चॅनल नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा,
जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता आणि आपल्या परिवाराला देखील सांगा की हे चॅनल सबस्क्राईब कराच म्हणून. तर मी आहे एका बागेमध्ये फुलाच्या. तर मी गावखेड्यामध्ये आहे आणि मी वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. तर हा ग्रीन झोन आहे. तर मी गावखेड्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी म्हणजे कोण माणसंच नसतात, आम्ही 4-5 लोकच असतो या ठिकाणी. त्याच्यामुळे मी अशा वावरात बसलो आहे आणि आपल्याशी बोलत आहे. तर मी असं कुठल्याच प्रकारचं कायद्याचं उल्लंघन करत नाही किंवा काहीच नाही. संविधानाच्या अंतर्गत मी जे काही आज गावखेड्यामध्ये राहतो आहे, तर मी असं जाण्याचा प्रयत्न बाहेर करत नाही आहे. आपण देखील करू नका. आपण घरातच राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. हे जे कामं आहेत जे आता राहिलेत ते ह्या सर्व गोष्टी आटपल्यानंतर जी महामारी या संपूर्ण देशामध्ये आली आहे त्याच्यासोबत आपला लढा आहे आणि तो लढा आपण प्रत्येकाने द्यायचा आहे. तर या लढ्यामध्ये कुठल्याच प्रकारची जातपात किंवा कुठल्याच प्रकारचा धर्म नाही आहे. हा माणुसकीचा लढा आहे आणि हा मानवतेला वाचवण्याचा लढा आहे. तर या लढ्यामध्ये आपल्या सगळ्यांनी आपलं योगदान देणं गरजेचं आहे. येत्या काळामध्ये नाही तर आता सध्यामध्येच आर्थिक मंदी आली आहे. या आर्थिक मंदीमध्ये जे आपले इतर बांधव आहेत, आपण त्यांना गरीब नाही म्हणू शकत. ते या ठिकाणी मेहनत करतात आणि मेहनत करून ते आपलं पोट पाणी भरतात. अशा मेहनती लोकांचं या ठिकाणी सध्या तरी त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तर अशा लोकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे. तर ते लोक या ठिकाणी आपल्याकडनं आशा नाही ठेवत आहेत, पण आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. ते मजबूर आहेत, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. तर आपण असं सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया. तर ही फुलाची बाग आणि या ठिकाणची फुलं खूप सुंदर आहेत. तर अशाच प्रकारचं आयुष्य आपल्या सर्वांना आपलं बनवायचं या फुलांसारखं. तर बांधवांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा. तर व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.